दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। पोलीस आयुक्त यमराज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईदच्या उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 3 मे रोजी दुपारी 4 वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, शहरातील प्रमुख मस्जिदीचे विश्वस्त, शहरातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून या बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश यावेळी स्पष्ट केला। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्याची अवैधपणे वाहतूक करणार नाही याची नोंद घ्यावी। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्याची अवैधपणे कुर्बानी देणार नाही याची सक्त नोंद घ्यावी। गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा। कोणतीही खाजगी व्यक्ती अथवा कोणत्याही संघटनेचे कार्यकर्ते यांनी गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आल्यास स्वतः अवैधपणे वाहन अडवणार नाहीत। कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उघड्यावर कोणतीही घाण, रक्त किंवा मांस पडणार नाही याची दक्षता घ्यावी। यासह अनेक सूचना यावेळी करण्यात आल्या। या सूचनांचं पालन करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकामी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। या बैठकीस पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, यशवंत गवारी, सुधीर खिरडकर, राजन माने, महानगरपालिकेकडील अधिकारी किशोर सातपुते, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले तसंच सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार आणि शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधू उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।